आज आपल्याला नाश्त्यासाठी आलूचे पराठे बनवायचे होते, त्यामुळे त्याची तयारी सुरू केलेली आहे। सर्वप्रथम मी धणे थोडे भाजण्यासाठी कढईत टाकले, 2-4 मिरेही टाकून घेतले, बडीशोप, जिरे हे सर्व अगदी हलकेसे भाजून घेतले आणि मिक्सरमधून अशा प्रकारे त्यांना थोडं जाडसरच वाटून घेतले। आता बटाट्याच्या भाजीचा आपण मसाला तयार करत आहोत। त्यासाठी हिरव्या मिरच्या, थोड्याशा सुकलेल्या लाल मिरच्या, लसूण, अद्रक, थोडासा कढीपत्ता असं आपण सर्व मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। हे बघा, हे अशा प्रकारे त्यांना थोडं जाडसरच आपण वाटून घेतले। आता आपण हे उकडलेले बटाटे घेतले, बटाटे मी अगोदरच उकडून ठेवलेले होते, त्यांना अशा प्रकारे थोडे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे। ते थोडंसं तडतडल्यावर आणि कढीपत्ता थोडासा फ्राय झाल्यानंतर मी वाटलेला मसाला टाकून दिला त्यात। तो थोडासा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे, हळद टाकून घ्यायची, थोडी लाल तिखट, सुरुवातीला जो धणे, जिरे, मिरे यांची जो पावडर बनवून ठेवली होती बडीशोप यांची, ती टाकून घेतली आणि नंतर आपण हे कुस्करून ठेवलेले बटाटे तेही आता आपण यात छान असे मिक्स करून घेऊया। बटाट्याच्या ही चटणी जे आपण आता बटाट्याचे पराठे करणार आहोत, त्यासाठी जी चटणी आहे ती चांगले बटाटे स्मॅश झालेलेच पाहिजे असतात, म्हणजे आपले बटाट्याचा जो पराठा आहे, आलू पराठा, तो फुटणार नाही। आणि अशा प्रकारे आपली ही बटाट्याची चटणी आता रेडी झालेली आहे। आणि थोडेसे हाताला तेल लावून मी ह्या बटाट्याच्या चटणीचे गोल गोल असे गोळे तयार करून ठेवले, म्हणजे पराठे लाटताना अगदी रेडी आपल्याला हे गोळे तयार राहतील। आणि अशा प्रकारे छोटेसे पीठ घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही बटाट्याच्या चटणीचा हा गोळा त्यामध्ये टाकून अशा प्रकारे तो बंद करायचा आणि हलकंसंच त्याला बंद करून घेतल्यावर असं हलक्या हातानेच त्याला दाबून घ्यायचे आणि असे गोल चपटे करून घ्यायचे, म्हणजे लाटायला सोपे होते। थोडेसे खालून वरून पीठ लावून आता हळूहळू लाटून घेतले, अगदी हलक्या हाताने लाटायचे, कारण बटाट्याची चटणी बाहेर यायला नको। तवा गरम करायला ठेवलेलाच होता आणि गरम तव्यावर आपला लाटलेला पराठा हलक्या हाताने त्यावर टाकून द्यायचा। तव्यावर आलूचा पराठा हळूवार टाकायचा आणि हळूहळू तो पलटून घ्यायचा। वरून थोडेसे आता मी तेल लावले आहे, तुम्ही घरचे तूप सुद्धा लावू शकता। आता माझ्या मुलींना तूप लावलेलं आवडत नाही म्हणून मी तेल लावले, पण तूप लावून अतिशय स्वादिष्ट असे पराठे होतात। बघा, मी तेल लावूनच केलेला आहे, पण किती सुंदर दिसत आहे हा पराठा। छान लालसर रंगाचा भाजून घ्यायचा, थोडा कमी गॅस करायचा आणि थोडासा कडक, थोडा कुरकुरीत करण्याचा त्याला प्रयत्न करायचा। आणि कारण फार टेस्टी लागतो तो, थोडा कडक झाला की फार छान लागतो। आणि अशा प्रकारे आपले हे आलू पराठे तयार झालेले आहेत। मी भरपूर आलू पराठे बनवले होते, पण आता हे ताटामध्ये दाखवण्यासाठी फक्त 3 ठेवले आहे। त्याच्यासोबत थोडी बटाट्याची चटणी आणि केचप ठेवलेला आहे।